नमस्कार श्रोते हो, साहित्य पंढरी या चॅनलवर मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात ग दी माडगुळकर यांची आणखीन एक कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात शब्दप्रभू ग दी माडगुळकर यांची कथा खेळ. राम आणि रघु यांच्या पत्रातनं नेहमी तिचा उल्लेख असे. तिच्या नावा वाचून त्यांची पत्रे नसतच म्हटलं ना तरी चालेल. ती त्या दोघांवर एकाच वेळी प्रेम करत होती की काय न कळे, का ते दोघं एकाच वेळी तिच्यावर प्रेम करत होते तसंही असेल. कधी दोघांची पत्र एकाच लिफाफ्यातनं येत आणि तरीही त्या दोन पत्रात तिचा उल्लेख असे. नुसता उल्लेखच नव्हे तर तिच्या रूपाची वर्णनं असत, तिच्या भेटीच्या हकीकती असत, तिच्या आवडीनिवडींचा पाढा मोठ्या साक्षेपानं वाचलेला असे. वयाचेच खेळ होते ते. राम विज्ञानाच्या पदवी परीक्षेला बसत होता आणि रघु पोस्टात कारकुनी करत होता. ते दोघेही एकाच शहरात राहत होते, पण दोन टोकांना. रामच्या वडिलांचं घर होतं रंकाळा तलावाकाठी आणि रघुची ब्रह्मचारी मठी होती शाहूपुरीतल्या 5व्या गल्लीत. तिचं घर अगदी मध्यवस्थित असावं. गुजरी आणि महाद्वार रस्ता यांनी परस्परांना छेद दिला आहे तिथेच. राम आणि रघु यांची माझ्याशी गाठ पडून 4 वर्ष तरी उलटून गेली होती. ते दोघं योगायोगानं कोल्हापूरसारख्या शहरात एकत्र आलेले होते. मी एकटाच बाजूला पडलो होतो. मी अजून धडपडत होतो. आयुष्याची वाट सापडत नव्हती. तिघे एकत्र असतो तर फार आनंद झाला असता, पण ते काही केल्यात जमत नव्हतं. राम आणि रघु मात्र आनंद उपभोगत होते. ते रोज एकमेकांना भेटत होते, एकच चित्रपट बघत होते, एकत्र बसून कोल्हापूरच्या प्रसिद्ध मांसांनाचा आस्वाद घेत होते. कधीकधी रमसारख्या अतिस्वस्त आणि अतिपरिणामकारक पेयाचा समाचारही त्यांना लाभत होता. ते सगळं ठीक होतं. दोघांनी एकाच पोरीवर प्रेम करायचा प्रकार मात्र मला तरी फार अद्भुत वाटत होता. काहीसा असंभवनीय आणि असभ्य भासत होता. ते दोघे तिच्या प्रणय राधनेत रंगून गेलेले दिसत होते. ते दोघेही तिचा उल्लेख निटली अशा नावानं करत होते. निटली म्हणजे काय कोणाला माहिती. मी ना कधी रामला त्या विषयात विचारलं होतं ना कधी रघुला लिहिलं होतं. पण या निटली नावाच्या तरुणीनं माझ्याही कुतूहलाला फार डिवचलं होतं, अगदी अस्वस्थ करून टाकलं होतं. इंग्रजी कथा कादंबऱ्यात बोलभाषा योजताना अनुच्चारित पण अपेक्षित अक्षरांच्या जागी स्वल्पविरामासारखं एक चिन्ह योजतात ते मला माहिती होतं. निटली या 3 अक्षरांच्या मागे एक तसलंच चिन्ह राम आणि रघु दोघेही योजित असत. म्हणजे त्या पोरटीचं नाव निटली नव्हतं, आणखीन काहीतरी होतं. निटली निटली निटली. कोण जाणे ती ख्रिश्चन होती, हिंदू होती, यवनी होती का आणखीन कोणी, का मराठी भाषेतल्या कुठल्या तरी रूढ नावातली आधीची काही अक्षरं गळून हे रसायन सिद्ध झालं होतं. राम जाणे. त्या निटलीला एकवार डोळे भरून पाहण्यासाठी मी अगदी आसुसलो होतो. तसा मी सुद्धा राम रघुप्रमाणे प्रेम करण्याच्या वयात होतो, पण माझ्यावर कोणीसुद्धा प्रेम करत नव्हतं. कथा कादंबऱ्या वाचण्या इतका अवसर मला आजकाल मुळीच मिळत नव्हता. चित्रपटांची केवळ विज्ञापनं अनिच्छेनं माझ्या दृष्टीला पडत होती. प्रेम या शब्दाची भेट मला राम आणि रघु यांच्या पत्रातूनच काय ती होत होती. ते दोघं प्रेम करत होते, आयुष्यातला आनंद पिळून काढत होते. या वर्तमानपत्राच्या कचेरीत 4 दिवस, त्या वर्तमानपत्राच्या कार्यालयात 2 दिवस, असं करत मी दिवस ढकलत होतो. रात्री मात्र त्रासदायक होत होत्या. उद्याची चिंता ही त्या त्रासावर हमखास गुणकारी मात्रा ठरलेली होती. एका सकाळी मला एक पत्र मिळालं. ते रामचंच होतं. हस्ताक्षरावरनं आणि पत्त्याभोवतीच्या नक्षीवरनं मी ते तात्काळ ओळखलं.
हल्ली हल्ली निटलीविषयी काही वाचणंही मला आतल्यात आवडायला लागलं होतं. रामनं फार थोडक्यात लिहिलं होतं, राजा, माझं लग्न ठरलंय येत्या 5 तारखेला. समारंभ कोल्हापुरात होणार नाही, तो नरसोबाच्या वाडीला जाऊन उरकायचा आहे. तू 4ला सकाळीच इथं पोचलं पाहिजेस. शरीरसंबंध कोणाशी वगैरे सगळं इथे आल्यावर कळेलच. आज तारीख 3 आहे. तू उद्या रात्री निघ आणि थेट रघ्याच्या मठीवर जा. तिथून दोघे इकडे यालच. तुझा रामड्या. राम्याचं लग्न निटलीशी ठरलं होतं आणि रघु नुसता माझ्यासारखा वराडी ठरला होता. मला काही म्हटलं काही कळलं नाही. मी उगीच अस्वस्थ मात्र झालो. दिवसभर काही सुचलं नाही, रात्री झोप आली नाही. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी स्वतःला महान पत्रपंडित समजणाऱ्या म्हाताऱ्या संपादकाकडे मी रजेची याचना केली. तशी चष्म्याच्या वरनं बघत त्यांनी विचारलं, कुठे जाताय? लग्नाला. कोणाच्या? एका मित्राच्या. तेच म्हटलं, तुम्हाला मुलगी देणारा कोण मूर्ख निघाला? जा जा, खुशाल जा. 4 दिवस लागतील. 4 वर्ष राहिलात तरी चिंता नाही. जा, नाहीतरी तुमचा इथे काही उपयोग होण्यासारखा नाहीच आहे. मग मी थांबलो नाही. काय बोलावं ते बोललोही नाही. सरळ निघालो. म्हाताऱ्यालाच परत काय वाटलं कोणास ठाऊक, त्यांनी हाक मारली, आहो छत्रे. मी वळलो. पुन्हा त्या खतुरडाच्या टेबलपाशी जाऊन उभा राहिलो. मी जा म्हणालो आणि तुम्ही निघालात. मग काय करू? हा प्रश्न फक्त मनातच आला, मी विचारला नाही. संपादक मवाळ शब्दात म्हणाला, अहो आत्ता कुठे कामाशी ओळख झाली आहे तुमची. मन लावून काम केलं तर तयार व्हाल. या कचेरीत काम केलेली सगळी पाखरं संपादक होऊन उडाली, माहिती आहे ना? मी अनिच्छेनं मान हलवली, हसलो मात्र नाही. हसू आलंच नाही. मग जाताय तर जा, पण 4 दिवसात परत या. हां, पुढच्या महिन्यापासून रविवारचा वाङ्मय विभाग तुमच्या हाती द्यावा म्हणतोय मी. मी पुन्हा एकदा नुसती मान हलवली, वाळायला लागलो. पैसे बिसे घेतलेत का काही? नाही. मग घ्या कॅशियरकडनं. मित्राच्या लग्नाला जाणार ते काय हात हलवत? संपादकाचं बोलणं खरं होतं का दुष्टचेष्टेचं हे माझ्या लक्षात नाही आलं. अवचट, या छत्र्यांना 40 रुपये द्या. त्यांनी होऊन कॅशियरला सांगितलं आणि मी धिटाव्यानं कॅशियरच्या दिशेनं वळालो. 10-10च्या 4 नोटा 5 वेळा मोजून अवचटांनी माझ्या हातात ठेवल्या आणि अगदी कमकुवत आवाजात त्यांनी एक स्वगत भाषण केलं. आता काय करतायत न देऊन? फडणीस गेले लाथा झाडून. आता छत्र्यांच्याच तोंडी दिला पाहिजे तोबरा. अवचटाच्या तेवढ्या बोलण्यानंही परिस्थितीची अवस्था माझ्या लक्षात आली. लवकर परत फिरलं पाहिजे असं मनाशी ठरवून मी बाहेर पडलो. 5 तारखेला सकाळी मी रघुच्या मठीवर धडकलो. तो नुकताच उठून दुनिया रंगरंगेली हे पद त्याला येत होतं त्या पद्धतीनं गात होता. मी समोर दिसताच त्याच्या आनंदाला पारावार राहिला नाही. त्यांनी मला कडकडून मिठी मारली. कैसा हो गया सफर? त्यांनी विचारलं. झोप नाही आली रात्रभर. का बरं? तुमच्या निटलीचं काय झालं? माझी झोप उडवणारा सवाल मी अगदी सरळपणे त्याच्या पुढे मांडला. माझ्या पाठीत एक जोरदार बकमा घालत चेकाळल्यासारख्या स्वरात रघु बोलला, अरे ती येणारच आहे आपल्याबरोबर. म्हणजे? अरे म्हणजे काय, राम्याला बायको मिळालीच आहे आता, निटली आणि मी. म्हणजे राम्याची नवरी दुसरीच आहे. कोण आहे? आहे एक सौभाग्यकांक्षिणी. प्रेमप्रकरण नव्हे? सरळ सांगून आलेली. मग लग्न वाडीला कशासाठी? राम्याचा बाप कंजूस, पोरीचा बाप कर्मदरिद्री. थोडक्यात आटपावं म्हणून वाडी. मुलगी राम्यानं पसंत केली आहे? अरे न करायला काय झालं, सुंदर आहे. मग निटली? तिने पहिल्यांदा येऊन अभिनंदन केलं राम्याचं. अगदी खुशीत येऊन म्हणाली, मी येणार बाई लग्नाला. राम्याच सांगत होता. राम्याचं लग्न ठरलंच होतं. निटलीच्या आणि त्याच्या प्रेमकथानकाविषयी मी रघुला फारसं विचारलं नाही. रघ्या आपणहून तिच्याविषयी बोलायला लागला. ही निटली म्हणजे एक कोड आहे, गुलाबी कोड. राम्या तिच्यावर उगीच मरत होता. तिच्या डोक्यात तसं काहीच नसलं पाहिजे.
अरे ती म्हणजे नुसतं फुलपाखरू आहे, फुलपाखरू. तू पाहिलं नाहीस राजा तिला? अरे हसते गोड, बोलते गोड, चालते गोड. तू 100 कविता करशील तिच्यावर. अरे मी कशाला करू कविता तिच्यावर? का? तिला फार आवड आहे बरं का साहित्याची. अरे पण तिचं प्रेम तुझ्यावर आणि मी कशाला कविता करू? तुझं तिचं लग्न ठरलं ना म्हणजे 4 शार्दूल विक्रीडितं लिहीन मी. रघु खो खो हसला. तिच्याशी आपलं लग्न होणार एवढ्या कल्पनेनेही तो जणू बेहोश झाला. रग्या, बोलो. ही निटली जातीची कोण आहे? ब्राह्मण आहे. अरे रामेच्या नात्यातली आहे ती. मग हे निटली कसलं नाव रे? निटली आम्ही म्हणतो तिला. तिचं खरं नाव ना अनुसूया, म्हणजे अनिटली. आणि अनिटलीचं झालंय ते निटली. माझ्या कुतूहलातला एक फुगा फुटला. आता तिला बघायला हवं होतं. रघु भाबडा. त्याच्या सौंदर्याच्या कल्पना यथातथाच. राम्या बेटा लहानपणापासून रसिक. त्यांनी एका पत्रात लिहिलं होतं, फडक्यांच्या साऱ्या नायिका ओवाळून टाकाव्यात असा नखरा आहे निटलीचा. रघुचं आटोपलं. आम्ही दोघांनी चहा घेतला. राम्याच्या घरी गेलो. उन्हं फुलली, उन्हं कल्ली. घरात लगीन घाई चाललीच होती. निटली काही आली नाही. कुणी वयात आलेली पोर उंबऱ्यातनं आत आली की मी रघुला नुसत्या डोळ्यांनी विचारी, हीच का निटली? तो नुसत्या मानेनं उत्तर दी, छे ही कशी असेल निटली? शेवटी माझं औत्सुक्य इतकं शिगेला गेलं की रघुला आम्ही लगीन घरातनं बाहेर काढला आणि चक्क म्हणालो, आपण जाऊयात निटलीकडे. रघुला तेच हवं होतं. आम्ही दोघंही तिच्या घरी गेलो. ती नेमकी घरात नव्हती. तिच्या आईने सांगितलं की ती एवढ्यातच कोणा मैत्रिणीकडे गेली आहे म्हणून. तिच्या आईच्या मनात आमच्याविषयी फारशी आस्था नाही हे लक्षात येऊन सुद्धा आम्ही अर्धा एक तास तिथे काढला. ती काही आली नाही. मी तर अशा गतीला आलो की तिचा एखादा फोटो असल्यास तो तरी बघावा आणि डोळ्यांचं पारणं फेडून घ्यावं. ती नाहीच आली. निरोप घेताना रघु म्हणाला, येतो मग आम्ही. या, तिची आई मख्खपणे म्हणाली. आम्ही बाहेर पडलो. राम्यासारखा घाईत होता. रघु माझ्याशी बोलत राहिला. त्याच्या बोलण्याचा विषय एकच होता, निटली आणि निटली. वऱ्हाडी मंडळी फारशी नव्हती. असतील 15-16 माणसं. रात्रीच्या गाडीसाठी आम्ही सामान सुमानासकट स्टेशनवर पोहोचलो. अजूनही निटलीचा पत्ता नव्हता. रघ्याला विचारूनही काही लाभ नव्हता. त्याची बापड्याची खात्रीच होती की ती येणार. रघुच्या सुखद संवादाची संधी ती सुकावणार नाही. आम्ही जागा धरल्या. गाडी सुटायची वेळ झाली. वधूपक्षाची माणसं पलीकडच्या डब्यात बसली. रघ्याची भावी पत्नी मी बघून घेतली. चांगली उंच नीच, अंगीपिंडी भरलेली, गोरीपान, हसरी, मोठमोठ्या डोळ्यांची. खरं तर 100त उठून दिसावं असं रूप होतं तिचं. पण निटलीविषयीच्या औत्सुक्यानं तिच्या सुंदरपणाची काहीच छाप नाही पडली माझ्यावर. गाडी सुटायला 4-5 मिनटं असतील एवढ्या डब्याच्या दाराशी उभा असलेला रघु आत वाढला आणि म्हणाला, ती आली. मला चटकन उठावंसं वाटलं, पण उठलो मात्र नाही. डोळ्यात प्राण आणून बघत राहिलो. रघुनं हात देऊन तिच्या आईला वर घेतलं. मग तिच्या बॅग्स आल्या आणि शेवटी ती आली. MSM रेल्वेच्या त्या दरिद्री डब्यात तिचा प्रवेश झाला मात्र वातावरण कसं फुलारून आलं. माणसांची गर्दी आणि सामानाची अडगळ ओलांडून येताना तिने पावलं उचलली आणि टाकली ती एखाद्या नर्तकीच्या थाटात. काखेतून लोंबकळणारी चांबडी पिशवी सावरत तिने एकदा सहजच वर बघितलं. मी वेड्यासारखा जागेवर उभा राहिलो होतो. माझी तिची नजरानजर झाली. डोळे मोठे विलक्षण होते त्या मुलीचे. तिच्या एका दृष्टिक्षेपानं मी घायाळ झालो. माझ्या सर्वांगातनं एक अनामिक शिरशिरी थरारून आली. अनोळखी आदरातिथ्याचा अर्थ लघळपणा असा होतो हे माहीत असून सुद्धा मी बोलून गेलो, इकडे आहे जागा रघु. तिने परत वर बघितलं. माझ्याकडेच पाहिलं. ती हसली. तिच्या हसण्याची लाल चुटूक चोच नेमकी माझ्या काळजाच्या फळावर लागली. एक मादक रस आतल्या आत पाझरायला लागला. माझं अंतरंग त्या रसानं भारावून गेलं. ती माझ्यापर्यंत पोचली.
समोरच्या बाकावर सुतकी मुद्रेच्या 2 विठ्ठल सवाष्णी बसल्या होत्या. त्यांचे पेंग उडाले. त्या दोन्ही बाजूंकडे सरकले. आपल्या सुगंधी पदराचा फवारा अंतःकरणावरच्या उभारावर स्थिरावत माझ्या समोरच्या जागेवरती बसणार एवढ्यात गाडीनं गती घेतली. आई या असं म्हणत ती खाली बसली. त्या म्हाताऱ्या आणखीन दूर झाल्या. रघु तिच्या मागोमागच होता. आपल्या काखेतली पिशवी त्याच्या हातात देत ती म्हणाली, एवढी सांभाळाल? ओशाळवाणं हसणं हसत रघुनं ती सेवा स्वीकारली. विसाव्याला आलेल्या कुत्र्यासारखी त्यांनी स्वतःभोवती एक फेरी मारली आणि नाईलाजानं तो एका बॅगवर जाऊन बसला. थोडा दूर खिडकीशी तो बसतो न बसतो तोच तिने त्याला विचारलं, राम कुठं आहे? आहे की आहे. रामने तिच्याकडे बघितलं. तो हसला. त्याच्या समोरच्या दातात पडलेली फट मला किळसवाणी वाटली. आणि राणीसाहेब? निटलीनं सगळं शरीर गर्रकन वळवलं. रेखीवपणे कापलेला काळा कुरळा केशसंभार, शरीरकांतीला उठाव आणणारी चोळीची जरतारी पाठपट्टी, नितळ रंगाची मुलायम पाठ, त्याखालची मनोवेधक पृथुलता. हालचालीतल्या लवचिकपणानं या साऱ्या मोहावर कसल्या तरी जादूचा शिडकावा केला आणि माझे डोळे वेडावले. रामचं आणि तिचं भाषण मला चांगलं स्पष्टपणे ऐकू आलं, पण त्यातला एक शब्दसुद्धा उमगला नाही. भारावून गेलेल्या अवस्थेत मी तिच्या हालचाली बघत राहिलो. फार दूर बसलायस, एवढा दुरावा का? हे तिचं वाक्य मला कळालं. त्या वाक्याच्या पाठोपाठ ती हसली. त्या हसण्यानं माझे कान वेडावले. एखादं नाजूक पीस कानात घालून हाताने ते फिरवत राहिल्यावर जशा सुखद गुदगुल्या होतात तशा गुदगुल्या होत राहिल्या. कानांना ते हसणंच ऐकत राहण्याचा चाळा लागला. डोळ्यांना तिच्या हालचाली निहाळण्याचा छंद लागला. नाकानं एक आभासमय नागाकृती घेतली आणि केतकीच्या कणसाला विळखा घातला. त्वचेवरचा रोम आणि रोम आनंद कंपित झाला. जीभ देखील रसलाभासाठी अधीरी झाली आणि आधाशीपणानं बोलली, रघु, अरे ओळख करून दे की आमची. अरे हो, अरे हा राजा बर का, राजा, आमचा तिसरा मित्र, पुण्याला असतो. तिने हात जोडले. ती हसली. मी तिच्या डोळ्यांकडेच बघत होतो. फार सुंदर डोळे होते त्या मुलीचे. मीही नमस्कार केला. मी पुष्कळ ऐकलंय तुमच्याविषयी, राम रघु दोघांच्याहीकडून. कुणाचे आभार मानावे ते नेमकं न कळल्यामुळे मी गप्प राहिलो. ती आणखीन काही बोलत राहावी, तिने बोलतच राहावं असं माझ्या मनाला वाटलं. माझ्या उत्तराची अपेक्षा तिने केली नाही. मी तिच्या डोळ्यात सापडलोय हे जणू तिने जाणलं होतं. गजा आड असलेल्या माणसाशी गजा बाहेरील माणसानं बोलावं तशी ती बोलायला लागली. म्हणाली, तुमच्या कथा वाचल्या आहेत मी. हे फार मोठं प्रोत्साहन होतं, पण त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणं मला साधलं नाही. मग ती एकटीच बोलत राहिली. मी मंत्रमुग्धासारखा ऐकत राहिलो. मीच लिहिलेल्या गीतांच्या ओळी तिने मला गुणगुणून दाखवल्या. माझ्या कथातले प्रसंग मला आठवून सांगितले. उण्यापुऱ्या 2 वर्षातली माझी साहित्य निर्मिती तिने केवढ्या कौतुकानं स्मरणात साठवलेली होती. मला तर कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं. यापूर्वी कुठल्याही तरुणीचं भाषण इतक्या अखंडपणे माझ्या कानावर पडलं नव्हतं. ती बोलत होती, मी ऐकत होतो. तिच्या बोलण्याचे परिणाम तिच्या डोळ्यांच्या हालचालीतनं झंकारत होतो. मी ते बघत होतो. त्या डोळ्यांनी शतावधी तरंगती रूपं धारण केली. पंख फुलारलेला मोर नाचायला लागल्या, साळुंक्या शब्द करायला लागल्या, कोकिळा बोलायला लागली. रिमझिमच सुरू झाली आणि त्या आनंद नशेत मी सचैल न्हायला लागलो. वर्षेचा नाद ओसरला. उभाऱ्याच्या अभिलाषेनं माझी गात्रं अधीर झाली. मी तिच्याकडे बघत होतो, ती माझ्याकडे बघत होती. राम जागा होता, रघु जागा होता. निद्रा अशी कुणाला लागली नव्हती. माझं जागेपण वेगळ्या जातीचं होतं. बरसून थकलेली तिची दृष्टी आता मुक्यानंच काही याचना करत होती. त्या चालत्या चव्हाट्यावर 2 शरीरातली अंतरं नाहीसं होणं अशक्य होतं. माझ्या पायांना कसला तरी उबदार स्पर्श झाला. मी पाय मागे घेतला. पुन्हा तोच स्पर्श.
माझी दृष्टी खाली वळली. डोळ्यांना दिसलं ते सुख खदखद करत सर्वांगी हसलं. मग मी पाऊल मागे नाही घेतलं. निटली आपलं पाऊल माझ्या पावलाशी भिडवत होती. मी तिच्याकडे बघितलं. ती हसली. त्या हसण्यातही याचना होती. त्या पाहण्यातही याचना होती. मी माझं पाऊल हलकेच तिच्या पावलावर ठेवलं. त्यांनी थोडा दाब दिला. मग हा खेळ सारखा सुरू झाला. चाफ्याच्या झाडासारखा मी पावलानंच काही प्यायला लागलो. शरीरावर अदृश्य धुमारे फुटले. धुमाऱ्यांच्या शाखा झाल्या. शाखांना कळ्या लहडल्या. कळ्यांची फुलं झाली आणि एक वेडावा साऱ्या आसमंतात कोंडून राहिला. चाफ्याच्या झाडाखाली त्या 2 पावलांची क्रीडा अखंडपणे होत राहिली. हा खेळ कितीतरी वेळ रंगत राहिला. आणखी कोणाला काही कळलं नाही. कसला साद उमटला नाही का कुठली अशिष्ट हालचाल झाली नाही. जयसिंगपूर स्टेशन आलं आणि आम्हाला उतरणं भाग पडलं. निटली मुद्दामच की काय न कळे माझ्यापासनं दूर झाली. आता तिने करवलीची भूमिका पत्करली. अपरात्री भाड्याच्या गाड्यातनं आम्ही वाडीला पोचलो. पुन्हा ब्राह्मणाचा वाडा होता. त्यात दोन्ही पक्ष उतरले. ती मला भेटलीच नाही परत. बायकांच्या घोळक्यात मिसळली. त्या बायका पुष्कळ जागत होत्या. तिचं ते हसणं कानावर येत होतं. आम्ही तिघांनी पथाऱ्या टाकल्या. झोपण्यापूर्वी रघुनं मला विचारलं, निटली कशी आहे आमची? मी काहीच उत्तर दिलं नाही. मग रघुच म्हणाला, अरे लाखो में एक है. तो आत्मतृप्त जीव थोड्याच वेळात झोपी गेला. घोरू लागला. रामला झोप लागत होती. एवढ्यात मला वाटतं त्याच्या आईने का कुणी त्याला कशाला तरी हाक मारली. तो निघून गेला. तासाभरानं परत आला. मी पूर्ण जागा होतो. झोप काही केल्या लागत नव्हती. राम आणि रघु यांच्या पत्रातला मजकूर आठवून आठवून मी निटलीची चरित्रगाथा गुंफण्यात गुंतलेलो होतो. एका संध्याकाळी राम कॉलेजमधनं घरी परत आला. ओसरीवरच्या झोपाळ्यावर एक षोडशी बसली होती. टप्पोऱ्या डोळ्यांची, ठेंगण्या अंगलटीची, गोऱ्या पान रंगाची. रामनं तिच्याकडे बघितलं नाही. तो तिच्या समोरून माझघराच्या चौकटीत शिरला. एवढ्यात रामच्या आई चहाचे पेले घेऊन येत असताना दिसल्या. त्यांनी रामला थांबवलं. त्या म्हणाल्या, आलास का राम? हो. थोडा थांब, चहा घेऊन जा. हां. राम थांबला. आई पाठोपाठ ओसरीवर आली. चहाचा एक पेला उचलत त्या झोपाळ्यावरच्या षोडशीला म्हणाल्या, अगं बाई सानू, झोपाळ्यावर कसा चहा घेशील? मला आवडतं झोपाळ्यावर बसून चहा प्यायला. बरं बाई. त्यांनी कप तिच्या हाती दिला. दुसरा रामला दिला. रामनं पुस्तकं कपाटावर ठेवली. तो उभ्या उभ्या चहा प्यायला लागला. हिला ओळखतोस? नाही. अरे मी तुझी मावशी आहे, दूरची. मावशी? हां. रघुनं एकदा लिहिलं होतं की राम तिला मोहक मावशी म्हणाला. तिचं आणि त्याचं नातं मावशीचं आहे. सुंदर पोरींशी ना असली अवजड नाती असूच नयेत. माझी आणि तिची ओळख पोस्टात झाली. कसलं तरी रजिस्टर पार्सल न्यायला ती आली होती. नावावरनं मी चौकशी केली तर ती रामची मावशीच निघाली. रामची मावशी का असं विचारल्यावर ती इतकी गमतीदार हसली की जबाब नाही. रामनं लिहिलं होतं, अनु आणि मी आज मीरा बागेकडे फिरायला गेलो होतो. आमच्या कॉलेजात पोत्यानं पोरी आहेत, पण अनुची सर एकीला नाही. मीरा बागेत तिने बकुळीची ओंजळभर फुरं वेचली आणि ती ओंजळ माझ्या मस्तकावर पालथी केली. रघुला तिने घरी बोलवलं आणि आपला तिकिटांचा संग्रह दाखवला. रामला मंजूळ आवाजात गोविंदाग्रजांची पहिलं चुंबन ही कविता तिने गाऊन दाखवली. तो बेहोशच झाला. रघुनी तिला सायकलवर बसायला शिकवण्याचं वचन दिलं. सायकलच्या हाताऐवजी तिने एकदा राघेचेच हात धरले. राम आणि ती एका इंग्रजी चित्रपटाला गेली होती. समोरचं चुंबनाचं दृश्य बघून तिने शेजारी बसलेल्या रामचा हात आपणहून दाबला. राम आणि ती रोज त्र्यंबुलीच्या टेकडीकडे फिरायला जायला लागली. रघुही यायला लागला. ती क्षणात प्रौढ होते, क्षणात बालिश. मी तिला निटली म्हणतो. लहानपणी तिच्या मैत्रिणी म्हणे तिला अशाच नावानं हाक मारत होत्या. निटलीने टाचा उचलल्या, माझं चुंबन घेतलं.
निटली आणि मी आज रंकाळ्यावर पोहायला गेलो. तिचा पोहण्याचा वेश बघून अडाणी कोल्हापूरकरांनी कठड्यावर गर्दी केली. निटली माझी झाली तर माझ्या इतका सुखी मीच, पण तिचा थांग लागत नाही. आत्ता मध्यरात्र उलटून गेली होती का पहाट झाली होती कोणाला माहिती. खोलीत अंधार होता. रघु एखाद्या दगडासारखा थंडगार झोपला होता. राम परत आपल्या अंथरुणावर येऊन पडला होता. मला वाटतं त्यालाही झोप लागली होती. मला झोप येत नव्हती. राम आणि रघुनं पत्रात लिहिलेले निटलीबद्दलचे प्रसंग माझं मन माझ्या आत्मचरित्रात बसवू बघत होतं. त्या दोघांनी तिच्याविषयी लिहिलं होतं ते सगळं एकांगी. तिला हवेत ते गुण या दोघातही नाहीत, हा माझ्या मनाचा सिद्धांत होता. डोळे मिटत होते पण झोपत नव्हते. शरीर आळसावलं होतं पण निजत नव्हतं. जागृती नव्हे, स्वप्न नव्हे, निद्रितावस्थाही नव्हे. मी ज्या अवस्थेत होतो त्या अवस्थेचं नाव खरोखर मला सांगताच नाही येणार. खोलीचं दार हलकेच उघडलं. एक तरुणी आत आली. अगदी मंद मंद पावलं टाकत आली. मला उगीचच वाटलं निटली आली. मनाच्या त्या छंदाचा आता माझा मलाच वीट आला. मी डोळे मिटण्याचा प्रयत्न केला. ती तरुणी रामच्या शय्येपाशी आली. त्याला जागा करण्यासाठी ती त्याला हाका मारायला लागली, अगदी हळू आवाजात. राम, राम. मला स्पष्टपणे भासलं की तो आवाज निटलीचाच आहे. आता काय म्हणावं या वृथा भासाला. भासत असलेल्या त्या घटनेकडे दुर्लक्ष करायचं मी ठरवलं. पाठ वळवली, झोपायचा आटोकाट प्रयत्न केला. डोळे जागा सोडून गेले, शरीर निश्चेष्ट झालं. तिचं हसणं, बोलणं ऐकून चेकाळलेले कान हट्टानं जागत राहिले होते. त्या कानांच्या हट्टाच्या पदरी काही संवाद पडले. कानांची खात्री होती की तो स्वर निटलीचाच होता. राम. तू? हो. यावेळी? हो. मूर्ख आहेस का? आजवर टाळलंय. आज अखेरची संधी आहे राम. अगं पण उद्या सकाळी माझं लग्न आहे. म्हणूनच आज आली मी. नंतर नंतर साध आणि फक्त आवाज. तसले आवाज माझ्या कानांनी पूर्वी कधीही ऐकले नव्हते, कधीच अनुभवले नव्हते. अनुमानानं साधाशी साध जोडला त्या सगळ्या घटनेचा एकच अर्थ होता. सकाळ झाली, सर्वत्र गडबड सुरू झाली. सनई चौघड्यांचे सूर वाजायला लागले. मी जागा झालो. राम किंवा रघु कोणीही जाग्यावर नव्हतं. मला वाटतं तिकडे लग्नपूर्व धार्मिक विधींना प्रारंभ झाला होता. दोन्हीकडच्या बायकांची कार्यामग्न हालचाल आणि गडबड कानावर पडत होती. मी उठायला हवं होतं. मी उठण्याचा प्रयत्न करणार तो रात्रीचंच ते दार उघडलं आणि ती आत आली. निटलीच होती ती. दवात न्हालेल्या ताज्या चाफे फुलासारखी सुंदर दिसत होती. पिवळा जरीचा नऊवारी शालू, पिवळी बुट्ट्यांची चोळी, गळ्यात सोन्याचे दागिने, नाकात नथ. तुम्ही? मी धडपडून उठलो. उठा, उठवायलाच आली आहे तुम्हाला. मी अंथरुणात उठून बसलो. अनिमिष नेत्रांनी तिच्याकडे बघत राहिलो. अनाघरात फुलाचंच सौंदर्य तिच्या साऱ्या कमनीयतेतून ओसंडत होतं. कानांनी ऐकलेली आणि आभासानं चितारलेली कालची घटना काय केवळ स्वप्न होतं? अर्थात. अहो उठा ना, आंघोळीचं पाणी तयार आहे. देवप्रतिष्ठा बसली, सीमांतपूजन, वांगनिश्चय सगळं एका पाठोपाठ एक होणार आहे. तुम्ही पुढाकार घेतलेला दिसतोय लग्नात. नवऱ्या मुलाची मावशी आहे मी, पण वरमातेनं करवलीचे अधिकार दिलेत. ती पुन्हा हसली आणि म्हणाली, चला, तुमचे दोघेही मित्र सारखे विचारतायत, चला बरं. दार उघडं ठेवून ती लगबगीनं निघून गेली. चांदणी रात्र. ती निघून जाताना पाठीमागे दरवळतात ते सगळे गंध आणि नाद माझ्या मनी मानसी दरवळले. मी लगबगीनं उठलो. ती गेली त्या दारानं तिच्या पाठोपाठ चालायला लागलो. तिच्याबरोबर चालावं हे आशा मध्येच खोडली गेली. मी उभा राहिलो. काल रात्री रामच्या कानाशी लागली ती नियोजित वधू तर नव्हती. ह्या विचारानं मला उगीच अवघडल्यासारखं झालं होतं. निटली निर्दोष असल्याची मीच मला ग्वाही दिली आणि परसदाराकडे वळलो.
क्षेत्रस्थानी साजरा होत असलेला लंगर समारंभ खरं तर कळाहीन वाटतो. पण निटलीच्या हसऱ्या वावरानं त्याला गती आली, सौंदर्य आलं, प्रसन्नता आली. वराच्या मागे ती कऱ्हा दिवा घेऊन उभी राहिली तेव्हा खरोखर एखाद्या पौराणिक देवतेसारखी दिसली. सनई चौघड्याचे नाद, देववाणीतले अर्थवाही मंत्र, यज्ञीय धूर, तिच्या हसऱ्या हालचाली, तिचं आग्रही आणि आर्जवी बोलणं, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मला रात्रीच्या घटनेचा विसर पडायला हवा होता, तो मात्र पडला नाही. संध्याकाळपर्यंत गृहप्रवेशसुद्धा सगळे समारंभ संपले. वर वधू फुलांचा पोशाख घालून श्री दत्तात्रेयाचं दर्शनसुद्धा करून आले. मी उगाचच एका पिंपळाच्या चौथऱ्यावर बसून होतो. परत जाण्यासाठी भाड्याच्या मोटारी ठरवल्या होत्या, त्या यायला अजून अवकाश होता. पारावर बसून मी विचार करत होतो निटलीचा आणि रात्रीच्या त्या नादचित्राचा. राजा, रामच्या हाकेनं मी भानावर आलो. या नवरदेव या. जरा येतोस का? कुठे? अरे थोडं नदी किनारी भटकून येऊ, इथे घाटापर्यंत. आम्ही दोघं घाटावर गेलो. संध्याकाळची वेळ. देवळात तेवणाऱ्या समयाचा प्रकाश असं म्हणतात रेंगाळत होता. आत आत खुपणाऱ्या शंकेला त्यामुळे वाचा फुटली की काय न कळे. राम, मी म्हणालो, पण तो काही बोलला नाही. का रे, गप्प का? आत्ता तर तू आनंदानं बेहोश व्हायला हवंस. मनासारखी जोडीदारीण मिळाली तुला. रामनं एक निश्वास सोडला. का रे? लग्नाच्या आदल्या रात्रीचं काय झालं? तुला सांगितल्या वाचून चैन नाही पडणार मला. तुम्ही दोघेही गाढ झोपला होतात. नाही, मला नाही ठीक झोप लागली. म्हणजे तू सगळं बघितलंस? रामनं घाबऱ्या घाबऱ्या विचारलं. मला नकार देणं कठीण गेलं. मला फार अपराधी वाटतोय रे. अरे त्यात कसला अपराध? नियोजित पत्नी. कोण? वहिनीच आल्या होत्या ना? हॅट, अशक्य. अरे ती अजून एक शब्दसुद्धा बोललेली नाही आहे माझ्याशी. मग कोण होती ती? तीच होती, निटली. आम्ही दोघेही गप्प झालो. स्थिर चित्रासारखे कितीतरी वेळ उभे राहिलो. मग रामच म्हणाला, आत्तापर्यंत खेळवलं तिने आणि शेवटी तिचं रघुवर प्रेम आहे ना? मी काहीतरी विचारलं. कसलं प्रेम? हेच रे, नुसता खेळ. याचा अर्थ? तिचा तिलाच माहिती. नंतर पुष्कळ वेळ आम्ही घाटावर बसून होतो. देवळातल्या घंटा वाजल्या, गुरुदत्ताचे जय जयकार निनादले. गाड्या आल्या आहेत हे सांगण्यासाठी शोधत आली की निटली. चला चला, गाड्या आल्या आहेत. तीच लचक, तेच हसणं, तीच कमनीयता, तीच नृत्यासारखी चाल. आम्ही मुकाट्यानं उठलो, चालायला लागलो. मोटारीतून परत जाताना सुद्धा तिने नेमकी माझ्या समोरची जागा निवडली. प्रवासभर तिने पुन्हा तोच खेळ मांडला. माझ्या पायांना तिच्या पायांचे स्पर्श होत राहिले. त्या स्पर्शात तो उभारा आला नाही. येत्या प्रवासातले भास जात्या प्रवासात उगवले नाहीत. एकदा मनात आलं की हिचं नाजूक पाऊल कुस्करून टाकावं. तिच्या चालीतलं नृत्य कायमचं जायबंदी करून टाकावं. मी केलं मात्र काहीच नाही. अवतीभोवती माणसं होती. पुण्याला परत जाताना मी रामला आवर्जून सांगितलं, रघ्याला सांग समजावून, तो नादावलाय. काही उपयोग होणार नाही. का? अरे त्याला पटणारच नाही ते. का पण? अरे तिचा खेळच तसा असतो ना, मंत्रमुग्ध करणारा. थांबणार कधी हा खेळ? तिच्याबरोबरच. म्हणजे तिच्याशी जो लग्न करेल तो जिता नरकात पडेल म्हण की. ती लग्न करणारच नाही, ती अशीच खेळत राहणार. आणि निसर्ग? ती व्यवस्था केली आहे तिने. कोण म्हणतं? अरे माझ्या बायकोनी सांगितलं मला. ती त्याच गावची आहे. निटलीचं लग्न पूर्वीच झालं आहे, कर्नाटकातल्या कोणा राजपुत्राशी. त्याच्या संपत्तीचा तिला मोह आहे. तो बापडा अपघातानं मरून गेला. तिला नुसत्या आनंदाची हौस आहे. तेवढंच तिचं आयुष्य आहे. खेळ रे खेळ, नुसता खेळ. श्रोते हो, ही होती गदिमांची कथा, खेळ.
कथा आवडली असेल हा व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात गदिमांच्या आणखीन एका कथेसह पुन्हा. तोपर्यंत नमस्कार मित्रो.